पाण्यासाठी अनेकांना वणवण फिरावं लागतं, त्यात थेंबभर पाणी मिळालं तरी खुश असं नागरिक होताना पाहायला मिळतात। मात्र सध्या विधानभवनामध्ये सत्ताधारी आमदार असलेल्या पनवेलचे प्रशांत ठाकूर सध्या पाण्यासाठी लढा देताना पाहायला मिळत आहेत। प्रशांतजी, काय सांगाल एकंदरीत पनवेलची सध्या पाण्याची परिस्थिती काय आहे? तुम्ही सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला आहे, मुळात अधिवेशन शेवटच्या टप्प्यात आहे, अजूनही आपला प्रश्न मार्गी लागलेला नाही आहे। खरं तर मी गेली 15 वर्ष आमदार आहे आणि 15 वर्षामध्ये या विषयावरती मी वारंवार बोललेलो आहे। तात्कालिक सोल्युशन निघतं, पण जेवढा विस्तार वाढतो आहे, प्रचंड वेगानं लोकसंख्या वाढते आहे, त्याप्रमाणे पाण्याचं नियोजन होताना दिसत नाही। मी वारंवार यापूर्वी लक्षात आणून दिलं आहे, सिडकोच्या लक्षात आणून दिलं आहे, मंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं आहे, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी याची बैठक गेल्या वर्षी घेतलेली आहे। पण दुर्दैव असं आहे की या बाबतीमध्ये प्रशासन त्यांच्यासमोर आमच्या बैठकांमध्ये जे सोल्युशन देतं हे सोल्युशन काही टिकत नाही, असं वारंवार घडत राहिलेलं आहे। आणि त्याच्यामुळं मी सांगितलं की पाण्याची व्यवस्था तुम्हाला जर नीटपणानं करता येत नसेल, लोकांना जर पाण्यासाठी सातत्यानं त्रागा करावा लागतो, आज त्यांचा दुर्दैव असं आहे की आमदार बोलतात त्याच्यावर विश्वास उरलेला नाही। अशा वेळेला आम्ही सांगितलं की मग सिडकोनं नवे प्रकल्प उभारायचे बंद करावेत, CCOC बंद कराव्यात, पाण्याची व्यवस्था पूर्ण होईपर्यंत हे करावं अशी अपेक्षा आहे। आता त्यांनी सांगितलं की डिस्ट्रीब्युशनच्यासाठी म्हणून आम्ही याच्यामध्ये 2 महिन्याच्या आतमध्ये करू, आणि जर 2 महिन्याच्या आत नाही केलं तर अधिकाऱ्यांवर कारवाई करू असं त्यांनी सांगितलं आहे। मला अपेक्षा आहे त्यांनी ते करावं, नाहीतर आम्हाला आमचं शेवटचं हत्यार उपसावं लागेल। सर, मुंबईला एकीकडे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवण्यासाठी सरकार सकारात्मक आहे, अशा परिस्थितीमध्येच अनेक मुंबई 1 असेल, मुंबई 2 आणि 3 याच्यामध्ये सर्वाधिक पट्टा हा पनवेलचा येतो, नवी मुंबईचा येतो, आणि अशा भागांमध्ये जर पाण्याची अशी परिस्थिती असेल तर ते किती मोठा हा प्रश्न आहे? नाही, खरं तर पाण्याचा विषय हा सिडकोसारख्या संस्थेनं इतका काळ प्रलंबित ठेवायला नको होता। दुर्दैव असं आहे की या बाबतीमध्ये सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्णपणानं अनास्था आहे आणि त्याच्यामुळं हा विषय अधिकाधिक गंभीर होत गेलेला आहे, आणि त्यामुळे या बाबतीमध्ये ही टोकाची भूमिका उचलावी लागते। इतके मोठे मोठे प्रकल्प करत असताना पाणी सरप्लस असायला पाहिजे होतं। इतकी मोठी शहरं उभी करत असताना त्या बाबतीमध्ये लोकांनी या वेगवेगळ्या सुविधांच्या बरोबर या पाण्यासारख्या गैरसोयीचा विचार करायची गरज नाही। दुर्दैवानं सरकारच्या कडे या अधिकाऱ्यांचं होणारं रिपोर्टिंग आणि वस्तुस्थिती याच्यामध्ये फरक आहे, आणि त्यामुळं आज या अशा पद्धतीची पाळी माझ्यावर आलेली आहे। साधारणतः तुम्ही आता पाण्यासाठी सभागृहामध्ये बोलत असताना, पाठपुरावा करत असताना तुम्ही आता सभागृह सोडून निघालेला आहात, आता थेट मतदारसंघात जाऊन पाण्या प्रश्नाबाबत आढावा घेणार? नाही, खरं तर या बाबतीमध्ये आमच्या काही पदाधिकाऱ्यांनी कालच सिडकोच्या मुख्यालयामध्ये तिथं ठिय्या आंदोलन केलेलं होतं, पण या बाबतीमध्ये सातत्यानं ही जी स्थिती आहे या स्थितीची माहिती या ठिकाणी त्यांनी मला दिली आहे। मी आज या ठिकाणी सभागृहात बोललेलो आहे। आता 2 महिन्याचं आश्वासन दिलं आहे, पूर्णत्वाला येतं आहे की नाही याचाही आढावा घेतला पाहिजे, मी तो घेणार आहे। शेवटचा प्रश्न, विरोधक वारंवार आंदोलन करतात अशा मुद्द्यावरून असेल की कामं होत नाही आहे, व्यवस्थित सरकार लक्ष देत नाही, मात्र तुम्ही सत्ताधारी आमदार आहात, त्यात तुम्ही भाजप, अशा परिस्थितीमध्ये कशाप्रकारे मतदारसंघामध्ये आपल्याला कामं होत नसल्यामुळे वारंवार पाठपुरावा सरकारकडेच करावा लागतो? नाही, खरं तर मी लोकांचा प्रतिनिधी आहे। सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सरकारच्या माध्यमातून सोडवण्यासाठी जी संसदीय आयुधं असतात ती सगळी वापरली पाहिजेत, तीही मी वापरतो आहे, आणि त्याच्याबरोबरीनं अन्य सर्व या ठिकाणी जी आयुधं वापरणं आवश्यक आहे त्या सगळ्याचा मी उपयोग करतो आहे। या सगळ्यानंतर जर विषय सुटणार नसतील तर शेवटी आंदोलनाचाच आधार आहे, मग नाईलाजानं तोही घ्यावा लागेल। सरकार एकाच वेळेला तुमचे 100% विषय सोडवू शकतं असं नाही, कुठलंही सरकार सोडवू शकत नाही, पण मला अभिमान आहे की माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली हे काम वेगानं सगळी सुरू आहे। त्याच्यामध्ये हा भाग जो आहे हा अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे उपेक्षित राहिला, दुर्लक्षित राहिला आहे, ते लक्षात आणून देणं माझं कामच आहे। मग त्यासाठी जे रूप रौद्ररूप असेल तर रौद्ररूप, सौम्य रूप असेल, शांत रूप असेल, तर त्या प्रत्येकाच्या भूमिकेमध्ये मी जायला तयार आहे। जनतेचं प्रतिनिधित्व करत असताना जनतेचे विषय मार्गी लावणं ही माझी प्राथमिकता आहे, आणि ती करणं मला भागच आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।